महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अखेर ठरलाय, तोही निवडणुकीच्या एक दिवस आधी. कारण त्यांना दिशा देणारा कोणतरी मिळालाय. काय सांगितलं होतं त्यांनी निवडणुकीच्या आधी? ज्याचे आमदार जास्त मुख्यमंत्री त्याचा. आता हे समीकरण राहिलं बाजूला, पण सेटिंग करण्यातच धन्यता मानलेल्या महाविकासनं आपला उमेदवार घोषित केलाय. सध्या सोशल मीडियामुळे झालंय अख्खं जग, किमान महाराष्ट्र तरी. अशात सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरलाच त्यांनी आपला उमेदवार घोषित केलाय मुख्यमंत्री पदाचा. कोण आहे तो? तर ध्रुव राठी. का आम्ही असं म्हणतोय या व्हिडिओत सांगणार आहोत, सो स्टे कनेक्टेड. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अखेर जाहीर झालेला आहे. ध्रुव राठी हा उमेदवार महाराष्ट्रातला नाहीये, मराठीतून व्हिडिओही बनवत नाहीये, तो तर थेट जर्मनीत राहतो. हा उमेदवार बहुतेक रिमोट कंट्रोलनं महाविकास आघाडीला आणि आपल्या महाराष्ट्राला कंट्रोल करणार असं दिसतंय. ही व्यक्ती काय करते याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? असेल तर नक्की सांगा. काय प्लॅन केलाय आणि प्रचाराची रणनीती काय आहे बघा. आधी असा व्हिडिओ आणला ज्यामध्ये समस्यांवरती चर्चा केली आहे. मिशन स्वराज असं नाव दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो वापरला. त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब याच्यावर देखील व्हिडिओ बनवलाय, तो सुद्धा नक्की बघा. आता असं करून महाराष्ट्राच्या नागरिकांच्या भावनांशी खेळलं जाते. त्यात त्यानं राज्यातल्या महाविकास आणि महायुतीला काही प्रश्न विचारले. त्यामुळे भास असा होतो की हा व्हिडिओ तटस्थ आहे, म्हणजेच न्यूट्रल आहे. पण 2-3 दिवसातच काही ठराविक नेत्यांनी त्याला रिस्पॉन्स दिला आणि नंतर आला त्याचा मेन व्हिडिओ, ज्यामधून त्याने सरळ सरळ नरेटिव्ह पसरवत थेट महाविकास आघाडीलाच पाठिंबा दिला. मुझे उम्मीद है अगर महाविकास आघाड़ी की सरकार बनती है इलेक्शंस के बाद तो वो इसको लेकर आश्वासन देंगे. थोडक्यात महाविकास आघाडी दिशाहीन होती आणि ध्रुव राठीनं त्यांना दिशा दाखवली, ते त्यानं सिद्ध देखील केलं. म्हणजेच दिशाहीन महाविकासला दिशा दाखवणारा ध्रुव तारा आहे ध्रुव राठी. काय मुद्दे हायलाइट केले? फार्मर असिस्टन्स म्हणजेच शेतकऱ्यांना मदत, रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच शेतकऱ्यांच्या पाण्याची समस्या, फ्री क्वालिटी एज्युकेशन म्हणजेच चांगल्या दर्जाचं शिक्षण, फ्री क्वालिटी हेल्थ केअर म्हणजेच चांगल्या आरोग्य सुविधा, क्लीनलीनेस अँड फ्रेश एअर म्हणजेच स्वच्छ आणि शुद्ध हवा, सेफ्टी अँड सिक्युरिटी म्हणजेच सुरक्षा, प्रमोट लोकल MSME म्हणजेच स्थानिक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन. हे मुद्दे मांडताना जसं काय यावर आतापर्यंत कुणी कामच केलं नाही, हा जो काही आक्षेप होता त्यावर आता आपण काय उत्तर देणार? यासाठी डोळे उघडे तर ठेवायला हवेत ना. खरंच झालेत की नाही कामं? चला बघूया. फार्मर असिस्टन्स म्हणजे शेतकऱ्यांना मदत. आत्महत्या कुठल्या भागात होतात? जिथे सिंचन नाही त्याच भागात होतात. सिंचन आलं की आत्महत्या संपतात. विदर्भ मराठवाड्याकरता बळीराजा योजना आणली. 79 प्रोजेक्ट्स मी विदर्भ आणि मराठवाड्यातले पूर्ण केले. आज ज्या भागामध्ये त्यातलं पाणी पोहोचत आहे तिथल्या आत्महत्येचा आकडा तुम्ही बघा, एकदम नगण्य व्हायला लागलेला. फ्री क्वालिटी एज्युकेशन. आपण महाज्योतीची निर्मिती केली. जे आमचे ओबीसी विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये प्रतिभा मोठी आहे, पण अनेक वेळा पैसे नसल्यामुळे योग्य प्रकारचं प्रशिक्षण कोचिंग घेऊ शकत नाही. मला अतिशय आनंद आहे की आपल्या या प्रयत्नाला यश येत आहे आणि 2000 पेक्षा जास्त विद्यार्थी आपले आज वेगवेगळ्या मोठ्या पदांपर्यंत त्या ठिकाणी महाज्योतीच्या माध्यमातून पोहोचले आहेत. सगळ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. फ्री क्वालिटी हेल्थ केअर. आपला दवाखाना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही सुरू करू. आज त्यातले साधारण 300 पेक्षा जास्त दवाखाने आजच सुरू होत आहेत. या दवाखान्यांमध्ये 30 टेस्ट या मोफत केल्या जाणार आहेत. औषधी मोफत दिली जाणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची कन्सल्टन्सी त्या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यातल्या सामान्य माणसाला त्याचा मोठा फायदा होणार आहे. सेफ्टी अँड सिक्युरिटी. महाराष्ट्र सायबर सिक्युरिटी प्रोजेक्ट जो एक आमचा सर्वांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणू शकतो. इट हॅज सीन लाईट ऑफ द डे. प्रमोट लोकल MSME.
रोजगार वाढीकरता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारं MSMEचं जे क्षेत्र आहे, या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. खरंच महायुती सरकारनं काही कामच केलं नाही, उलट सरकारमध्ये कसे लहान मुलांचे, रुग्णांचे हॉस्पिटलमध्ये मृत्यू होत आहेत याला हायलाईट केलंय. एक मिनिट, उदाहरण तर महाराष्ट्राचं नाहीये, युपीचं आहे का? आता महाराष्ट्राच्या राजकारणात युपी कुठून आलं? तिथं जे झालं त्याचं दुःख आहेच आहे, पण त्याचा राजकारणासाठीचा वापर ही खरंच खूप वेदनादायी आणि दुःखद गोष्ट आहे. कोणी धर्माधर्मात फूट पाडली यावर टीका करायला हवी होती. अकबरुद्दीन ओवैसींचं एक भाषण आहे काही वर्षांपूर्वीचं आणि आत्ताचं, त्यावरती एक नजर टाकूयात. हम 25 करोड़ है ना, तुम 100 करोड़ है ना, 15 मिनट के लिए पुलिस को हटा लो, बता लेंगे किसमें हिम्मत है, कौन सा हल है. अभी 15 मिनट बाकी है. आता या सगळ्यावरती या महाशयांचं काय म्हणणं आहे? कुठली दिशा दाखवणार आहे ध्रुवतारा? ज्या महाविकास आघाडीला हे सपोर्ट करतायत, खरंच या महाशयांची त्यांना गरज आहे. कारण तसा देखील महाविकासकडे व्हिजनचा पत्ताच नाहीये. त्यामुळे राठींच्या शिळ्या आयडियांवरच त्यांना काम करावं लागणार आहे. कारण महायुतीनं यावर आधीच काम सुरू केलंय. महायुतीच्या जाहिरातींची कॉपी केली जाते. त्यामुळे जसं आधी युतीचा रिमोट कंट्रोल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या हाती होता, जो योग्य होता, आता ध्रुव राठीला बाळासाहेबांसारखा रिमोट चालवायला द्यायची महाविकास आघाडीची इच्छा दिसतेय. इटली काय, जर्मनी काय, बोलायलाच नको. अजून काही विरोधाभास बघा. एकीकडे म्हणतात भाजपानं महाराष्ट्र अदानी अंबानींना विकलाय. अरे पण ते किमान महाराष्ट्रातले रहिवासी तरी आहेत, महाराष्ट्राचे टॅक्स पेयर आहेत. पण ज्यांना आपण सपोर्ट करत आहात ते उद्या कोणाला विकले जातील? सोरोस, रॉकफेलर, चीन, नावं तरी माहिती आहेत का? फक्त अंदाज बांधायचा, न जाणो कोणत्या परकीय शक्तींच्या हाती कंट्रोल जाईल. फार हिताच्या गोष्टी आणि गप्पा मारायच्या, पण तुम्ही आहात तरी कोणाबरोबर? त्यांच्याबरोबर जे आपण एक आहोत हे तर सांगतात, पण साटलोटा आहे परकीयांबरोबर. एक व्हिडिओ आम्ही केलाय या संदर्भातला, तो देखील नक्की बघा. आणि आपण कोणाला सपोर्ट करत आहोत याचा विचार करा. महाविकास आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक है तो सेफ है ही घोषणा मात्र स्वीकारली आहे. एक है तो सेफ है. मवियाच्या ध्रुव ताऱ्यानं जी दिशा दाखवली आहे त्यावरती ते चालतायत. आता ते एक झालेले आहेत का? तर फक्त सत्तेसाठी. पण त्यांचे विचार एक नाहीयेत, त्यांचं व्हिजन देखील परकीय आहे. हे परकीय आक्रमक आहेत, दिसतात आणि बोलतात आपल्यासारखे. अशांबरोबर आपल्यातलेच काही फितूर राहतात. आता ते कोण हे मात्र तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही मात्र तुमच्या एका बोटाने महाराष्ट्राचं भविष्य ठरवू शकता. ही ताकद आहे आपली. एकत्र येऊ, ठामपणे उभं राहू आणि प्रगतीला मत देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.